Hello friends. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल्स आहेत. प्रूव्ह दॅट cos इनवर्स 4/5 प्लस tan इनवर्स 3/5 इज इक्वल टू tan इनवर्स 27/11. एक्झाम्पल खूप वेळेस विचारला गेलेला एक्झाम्पलला आणि 95% चान्सेस जास्त राहतात की पेपरला येईलच हे एक्झाम्पल असं. ओके, तर बघा प्रोसेस करायची आपल्याला. आपल्याकडे दोन tan चे फॉर्म्युले आहेत. ओके, आपण tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y चा फॉर्म्युला बघितला होता आधीच प्रॉपर्टीमध्ये. ओके, आता हा कॉसला आपल्याला tan मध्ये कन्वर्ट करायचा आहे. कॉसला टॅन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याकडे बघा एक फॉर्म्युला आहे. तर कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स. आपल्याकडे कॉस इनवर्स 4/5. सो त्या एक्स ची व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडे 4/5. सो टॅन इनवर्स अंडर रूट 1 मायनस 4/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 4/5. ओके, आता 4/5 चा स्क्वेअर किती होईल 16/25. इथून याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 25 मायनस 16 किती होईल तो 9. 9/25. 9/25 अंडर रूटच्या बाहेर निघताना काय होईल तो 3/5 होईल. बरोबर, अंडर रूटच्या बाहेर निघताना काय होईल तो 3/5 आणि डिनॉमिनेटरला 4/5 तुमचा ऍज इट इज. आता बघा दोघांचा सेकंड डिनॉमिनेटर सेम टर्म आहे. बघा 5 दोघांचा काय होऊन गेला कॅन्सल होऊन गेला. सो टॅन इनवर्स किती आला मग 3/4. सो LHS होती कॉस इनवर्स 4/5 प्लस टॅन इनवर्स 3/5. आता कॉस इनवर्सच्या जागेवर तुम्हाला कोणती व्हॅल्यू घ्यायची टॅन इनवर्स 3/4 प्लस टॅन इनवर्स 3/5. तर बघा x ग्रेटर दॅन 3/4 y ग्रेटर 3/5. एक्स वाय काय आहे दोघांचा तुमचा 9/20 म्हणजे 1 ग्रेटर आहे. म्हणजे फॉर्म्युला कोणता घ्यायला आता LHS टॅन इनवर्स x प्लस टॅन इनवर्स y. सो टॅन इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y. आपल्याकडे बघा x आणि y च्या या दोघं व्हॅल्यू 3/4 3/5. सो टॅन इनवर्स 3/4 प्लस 3/5 अपॉन 1 मायनस 9/20. तर बघा हे आन्सर कसं करायचं आहे. इथून याची क्रॉस मल्टिप्लिकेशन केली आपण. बरोबर, क्रॉस मल्टिप्लिकेशन केली 3 इंटू 5 किती आला तो 15. 4 इंटू 3 किती आला 12. सो 15 प्लस 12 मीन्स किती आला तो 27. आणि डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन 4 इंटू 5 म्हणजे किती आला तो 20. ओके, समजलं कॅल्क्युलेशन. नंतर इथून याला क्रॉस मल्टिप्लिकेशन 20 इंटू 1 20. 20 मायनस 9 किती येईल तो 11 आणि डिवाइडला 20. इथं सेम परत दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. तो काय होऊन गेला कॅन्सल. सो टॅन इनवर्स 27/11 याला तुमचा LHS इक्वल टू RHS. असं तुम्हाला इथं फॉर्म्युलामध्ये पुट करायचे आहे व्हॅल्यू. ओके, तसं लास्ट एक्झाम्पल आहे आता बघा. टॅन इनवर्स 1/2 प्लस टॅन इनवर्स 1/5 प्लस टॅन इनवर्स 1/8 इज इक्वल टू 5/4 प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. बघा x इज इक्वल टू पहिला दोन टर्म घ्यायच्या आपल्याला आधी. x इज इक्वल टू 1/2 y इज इक्वल टू 1/2. सो एक्स वाय 1/2 1/5 म्हणजे 1/10 म्हणजे हे 1/10 म्हणजे 1 पेक्षा लहान टर्म आहे. आपल्याकडे फॉर्म्युला कोणता यूज होईल मग टॅन इनवर्स x प्लस टॅन इनवर्स y इज इक्वल टू टॅन इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y. सो टॅन इनवर्स x ची व्हॅल्यू आपल्याकडे किती होती 1/2 आणि 1/5. 1/2 प्लस 1/5 इज अपॉन 1 मायनस 1/2 इंटू 1/5. सो इथून आता याची क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. किती येईल 5 प्लस 2 म्हणजे किती आला तो 7 आणि डिनॉमिनेटर किती येईल तुमचा 5 इंटू 2 10. असं येतं 5 इंटू 2 10. 10 इंटू 1 10. 10 मायनस 1 किती येईल तो 9 आणि दोघांचा 10 10 कॅन्सल. सो आन्सर इज 7/9. आता हे आला आपला आन्सर फक्त पहिल्या दोन टर्म साठी. आपली लास्ट टर्म बाकी अजून टॅन इनवर्स 1/8. सो आपण पहिल्या दोन टर्मचा आन्सर किती आला आहे टॅन इनवर्स 7/9. सो x ची व्हॅल्यू अगेन 7/9. y ची व्हॅल्यू तुमची 1/8. परत आपल्याला युजिंग सेम फॉर्म्युला टॅन इनवर्स x प्लस टॅन इनवर्स y इज इक्वल टू टॅन इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y. सो बघा टॅन इनवर्स x ची व्हॅल्यू 7/9 प्लस 1/8 अपॉन 1 मायनस 7/9 इंटू 1/8. तर बघा इथं परत त्याचं सेम कॅल्क्युलेशन करायचं आहे तर तुम्हाला आन्सर मिळेल टॅन इनवर्स 1 मिळेल. सो टॅन इनवर्स 1 मीन्स काय राहतं अँगल्स मध्ये π/4. सो हेन्स प्रूव्ह. आपल्याला एक्झाम्पलचे होतं टॅन इनवर्स 1/3 प्लस टॅन इनवर्स 1/5 प्लस टॅन इनवर्स 1/8 इज इक्वल टू π/4. दिस इज प्रूव्ह. असं तुम्हाला एक्झाम्पल प्रूव्ह करायचं आहे. ओके, इनवर्स मध्ये एवढेच एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहेत. याच्या रिलेटेड तुम्हाला व्हॅल्यू चेंज करून एक्झाम्पल बुक्स मध्ये सॉल्व्ह करून दिलेले आहेत. ते तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि सेम मेथड यूज करा एक्झामला. त्यानुसार तुम्हाला याचे खूप मॅक्झिमम मार्क्स मिळतील. ओके, सो थँक्यू.